ध्येय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 102. भक्तिसभेच्या तिसऱ्या दिवशी संस्कृती सेनेच्या त्या कृतिशील वीरांना उद्देशून त्यांनी म्हटलं होतं, आज मी भारतीय वैदिक संस्कृतीच्या प्रसारासाठी कटिबद्ध होणाऱ्या माझ्या बांधवांना नमस्कार करतो. या भक्तिसभेमध्ये सम्मिलित होऊन आपण एकमेकांच्या आणखी जवळ आलो आहोत. इथे कुणी मराठी नाही, गुजराती नाही, सौराष्ट्री नाही, राजस्थानी नाही किंवा कुणी कच्छीही नाही. आपण सर्वजण एकाच भगवंताची लेकरं आहोत. आपण त्याच नात्यानं काम करत आहोत. आपल्या या बंधुभावनेचं आणि वृत्तीचं रक्षण भगवान सदैव करो अशी मी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. भगवान आपला सेनापती आहे आणि त्याचे सैनिक म्हणून आपण काम करायला हवं. अशा तऱ्हेनं पांडुरंग शास्त्रींनी त्या 4000 स्वाध्यायी बांधवांना आणखीन प्रोत्साहित केलं होतं. त्यानंतर पूर्णाहुतीचा कार्यक्रम झाला होता. सर्व स्वाध्यायी बांधवांना भगवान योगेश्वराची प्रतिकृती प्रसादाच्या रूपानं एका संदेशासहित भेट देण्यात आली. त्यावर लिहिलं होतं, हे प्रभो, तुझसे जो मिलेगा उसका सहर्ष स्वीकार करूंगा. हे प्रभो, मुझे तेरा बनकर जीने दो. हे प्रभो, मुझे तुझमें मिला दो. पांडुरंग शास्त्रींनी भगवान योगेश्वराच्या रूपानं भगवंताचं नवं रूप उभं केलं होतं. त्या रूपात भगवान श्रीकृष्ण, येशू ख्रिस्त आणि महम्मद पैगंबर यांचा अंश साकार झाला होता. मानवनिर्मित धर्मभेद छेदून अशा तऱ्हेनं परमेश्वराचं नवं अनोखं रूप धारण केलं होतं. पांडुरंग शास्त्रींनी त्याला योगेश्वर म्हणून संबोधलं होतं. त्या योगेश्वराचीच प्रतिकृती सर्वांना देण्यात आली होती. देशभरातून आलेले ते 4000 स्वाध्यायी प्रतिनिधी आपापल्या गावी निघून गेले होते. विद्यापीठात पुन्हा नेहमीसारखी सामसूम झाली होती. 3 दिवस गजबजून गेलेलं तत्त्वज्ञान विद्यापीठ सुनं पडलं होतं. विद्यापीठाची भूमी श्रांत झाली होती. पांडुरंग शास्त्री, निर्मलाताई हे सुद्धा थकून गेले होते. दोघांनाही विश्रांतीची नितांत आवश्यकता होती. तरी पण विश्रांती घ्यायची सोडून पांडुरंग शास्त्री आता कंदील घेऊन बाहेर निघाले होते. म्हणून निर्मलाताई म्हणाल्या, मी तर बाई थकून गेले, तुम्हीही थकला आहात. आता आधी झोप घेतलेली बरी. निर्मलाताईंनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण तरीही कंदील घेऊन ते अत्री छायातून बाहेर पडले. ते कुठे आणि कशासाठी निघाले आहेत याचा निर्मलाताईंना कोणताच अंदाज बांधता येईना. बाहेर अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. कंदिलाच्या उजेडात त्या अंधारातून वाट काढत पांडुरंग शास्त्री एके ठिकाणी जाऊन थांबले. कंदील जमिनीवर ठेवला आणि तिथेच त्यांनी बैठक मारली. तिथल्या भूमीवर कित्येक झाडाझुडपांनी माना टाकल्या होत्या. काही वेली भुईसपाट झाल्या होत्या. त्या वेलींना गोंजारत पांडुरंग शास्त्री पुटपुटायला लागले, माझ्या बांधवांनी तुम्हाला पायाखाली तुडवलं. ते अडाणी होते. त्यांच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो. त्यांनाही तुम्ही क्षमा करा. याप्रमाणे त्यांनी त्या वल्लरींची मनोभावे क्षमा मागितली. त्यांचं अंतःकरण त्यावेळी सद्गदित होऊन गेलं होतं. नेत्रात अश्रू जमा झाले होते. नेत्रांच्या कडांमधून अश्रूंचे काही थेंब त्या मृतवत वेलींवर पडले. जणू त्या थेंबांनी त्या वेलींना पुन्हा जीवन प्राप्त होणार होतं. पुन्हा त्या वेलींना कुरवाळून पांडुरंग शास्त्री तिथून उठले आणि हातात कंदील घेऊन हलक्या पावलांनी आपल्या निवासस्थानाकडे निघाले. वाटेत सहजगत्या त्यांनी योगेश्वर मंदिराकडे वळून बघितलं. ते मंदिर देखील अंधारात लपेटून गेलं होतं. गाभाऱ्यातून बाहेर पडणारा मिणमिणता उजेड फक्त मंदिराचं अस्तित्व दर्शवत होता. 2 वर्षांपूर्वीच पांडुरंग शास्त्रींनी या योगेश्वर मंदिराची प्रस्थापना केली होती. इतकी वर्ष पांडुरंग शास्त्री योगेश्वराचं अनोखं रूप स्वाध्यायींना समजावत होते. मूर्तिपूजेचं महत्त्व पटवून देत होते. परंतु अशा कोणत्याच मूर्तीची त्यांनी प्रस्थापना केली नव्हती. या गोष्टीची जेव्हा त्यांना जाणीव झाली तेव्हा त्यांनी योगेश्वर मंदिर उभारण्याचा संकल्प सोडला. यथावकाश मंदिर उभं राहिलं. पांडुरंग शास्त्रींना अभिप्रेत असलेलं मंदिर. मशिदीची जिथे स्वच्छता होती, चर्चची भव्यता होती आणि हिंदूंची मूर्तीपूजा होती. मंदिराचं बांधकाम पांडुरंग शास्त्रींच्या विचारानं
आणि देखरेखीखाली करण्यात आलं होतं. विद्यापीठाच्या वरच्या बाजूला बांधलेल्या त्या योगेश्वर मंदिरात जाण्यासाठी लाल राजस्थानी दगडाच्या पायऱ्या करण्यात आल्या होत्या. पायऱ्या चढून वर गेलं म्हणजे दक्षिणोत्तर भव्य सभामंडप होता. सभामंडपात डाव्या बाजूला मोठा गाभारा होता. त्या गाभाऱ्यात योगेश्वर, भगवान शंकर आणि गणपतीसह पार्वती माता अशा 3 मोठ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. प्रत्येक मूर्ती बनवण्यापूर्वी ती पांडुरंग शास्त्रींनी मनात अगोदर साकार केली होती. मूर्ती मनात साकार झाल्यानंतर ती राजस्थानी कारागिरांकडनं करवून घ्यावी असं पांडुरंग शास्त्रींना मनोमन वाटलं. सकाळी हा विचार मनात आला आणि संध्याकाळी ते राजस्थानला जाणाऱ्या आगगाडीत बसले देखील. नेहमीप्रमाणेच मनात निश्चित ठरलेल्या गोष्टींची अंमलबजावणी त्यांनी वेगानं केली होती. ते तातडीनं जयपूरला गेले होते आणि एका कुशल कारागिराकडनं यथावकाश त्यांनी 3 देवांच्या संगमरवरी मूर्ती बनवून घेतल्या होत्या. त्या मूर्ती घडत असताना पांडुरंग शास्त्रींनी मूर्तीमधल्या बारीक सारीक जागा, हावभाव, आभूषणं, शस्त्र या साऱ्या गोष्टी जातीनं लक्ष घालून स्वतःला भावल्या तशा करून घेतल्या होत्या. शिल्पकाराला सूचना देण्यासाठी एकंदर 17 वेळा ते जयपूरला गेले होते. त्या शिल्पकाराने देखील आपली सारी कला पणाला लावली होती. इतकी की त्यानंतर तशा मूर्ती बनवण्याची अनेक कामं त्या शिल्पकाराकडे आली होती, परंतु तो तशा मूर्ती पुन्हा घडवू शकला नव्हता. अखेर या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस उजाडला. प्रथम शुक्ल यजुर्वेदानं प्राणप्रतिष्ठा करण्याचं पांडुरंग शास्त्रींनी ठरवलं. महर्षी याज्ञवल्क्यांनी हा शुक्ल यजुर्वेद नव्यानं उभा केला होता. याज्ञवल्क्य ऋषींविषयी पांडुरंग शास्त्रींच्या मनात आत्यंतिक आदरभाव होता. तो आदरभाव प्रगट करण्यासाठी त्यांनी शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मणांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्याचं ठरवलं होतं. परंतु पांडुरंग शास्त्रींच्या आत्याच्या यजमानांनी ऐन प्राणप्रतिष्ठेच्या वेळी त्यांना विरोध केला. ते रागानं म्हणाले, तू सर्वांना गीता शिकवतोस, तुला हे माहीत पाहिजे. काय चुकलं ते सांगाल की नाही? अरे, प्राणप्रतिष्ठा स्वशाखेनं करावी, आपण सर्व निर्णय सिंधू. पांडुरंग शास्त्री मध्येच म्हणाले, मला तुम्ही पुरावा द्या, निर्णय सिंधूतून तसं प्रमाण दाखवून द्या. पांडुरंग शास्त्रींनी त्यांना निर्णय सिंधू दिला. 3 तास त्यांनी व्यतीत केले, पण त्यांना काही प्रमाण मिळालं नाही. आत्याचे यजमान तेव्हाच म्हणाले, ग्रंथात नसेलही, पण रूढी तर आहे ना. मी रूढी मानत नाही. आणि शुक्ल यजुर्वेदींच्या हस्ते पांडुरंग शास्त्रींनी प्राणप्रतिष्ठा विधी पार पाडला. योगेश्वराची मूर्ती घडवताना देखील काहींनी रूढींचा प्रश्न उपस्थित केला होता. उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये चक्र धरलेल्या योगेश्वराचा डावा पाय पुढे होता. तशा मूर्तीकडे पाहून रूढीवादी मंडळी पांडुरंग शास्त्रींना म्हणाली, अहो, ही गोष्ट शास्त्रात बसत नाही, देवाचा उजवाच पाय पुढे हवा. तसं कुठं सांगितलंय? मला दाखवा पाहू. सांगितलेलं नाही, पण तशी प्रथा आहे. मी अशा प्रथा किंवा रूढी मानत नाही. साधं लॉजिक आहे की उजव्या हातानं चक्र सोडायचं असेल तर डावा पायच पुढे येणार, उजवा पाय कसं काय पुढे येईल? पांडुरंग शास्त्रींचं म्हणणं योग्यच होतं. उजव्या हातानं गोलंदाजी करताना किंवा गोळाफेक करताना डावाच पाय पुढे येत असतो आणि डाव्या हातानं या गोष्टी करताना उजवा. योगेश्वराच्या उजव्या हातात चक्र होतं, म्हणजे स्वाभाविकच डावा पाय पुढे यायला हवा होता. पांडुरंग शास्त्रींनी त्याप्रमाणेच मूर्ती करवून घेतली होती. तर्कशास्त्राचा त्यांनी पुरेपूर वापर केला होता. त्यावर आता रूढीप्रिय लोकांनी शंका उपस्थित केली होती, परंतु पांडुरंग शास्त्रींनी त्यांना निरुत्तर केलं होतं. साध्या साध्या गोष्टींसाठी पांडुरंग शास्त्रींना असं झगडावं लागत होतं, पण त्यातूनच पुढे कार्य उभं राहत होतं. मंदिरही त्याच पद्धतीनं उभं राहिलं होतं. अंधारातून वाट काढत जात असताना आता त्यांची दृष्टी सहजगत्या योगेश्वर मंदिराकडे गेली होती. योगेश्वराला त्यांनी मनोमन नमस्कार केला आणि मग हलक्या पावलांनी ते हातातला कंदील सावरत आपल्या निवासस्थानाकडे निघाले. कंदिलाची ज्योत त्यावेळी मोठी झाली होती. सोनोपंत दांडेकर गेल्याची वार्ता आली आणि पांडुरंग शास्त्री कमालीचे अस्वस्थ झाले. लागोपाठ हा दुसरा आघात त्यांच्या मनावर झाला होता. त्याच वर्षी म्हणजे 1969 साली त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई यांचं निधन झालं होतं. रोहे सोडल्यानंतर पांडुरंग शास्त्रींना खऱ्या अर्थानं आपल्या आईचा सहवास लाभला होता. लहानपणी ते रोह्याला असताना अण्णा आणि आजी हेच खरे त्यांचे आईवडील बनून गेले होते. तात्यांची भेट अधूनमधून होत असे, परंतु आईची गाठ सणासुदीच व्हायची.
दिवाळी किंवा एखादी सुट्टी साधून पांडुरंग शास्त्री मुंबईला गेले म्हणजे त्यांची आणि आईची भेट व्हायची. मग त्या थोडक्या काळात आई त्यांचं कोडकौतुक करायची. रोह्याला परत जाताना त्यांच्याबरोबर मुद्दाम लाडूचा डबा द्यायला ती विसरत नसे. मग निघताना त्यांनी आईला नमस्कार केला म्हणजे आई त्यांच्या हातात 1 रुपया द्यायची. मग म्हणायची, कधी काळे लागले तर असू देत तुझ्याजवळ. पुन्हा पुढच्या सुट्टीपर्यंत पांडुरंग शास्त्रींची आणि आईची भेट व्हायची नाही. पुढे रोह्यातून मुंबईला गेल्यानंतरही आई त्यांच्या फारशी वाट्याला आली नव्हती. कारण घरात येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची सरबराई करण्यातच पार्वतीबाईंचा सारा वेळ निघून जायचा. त्यातून थोडा वेळ उसंत मिळायची ती घैसास मंडळींच्या अश्रुपुष्णात व्यतीत व्हायची. पुढच्या काळात पांडुरंग शास्त्री आपल्या कार्यात अहोरात्र गुंतून गेल्यामुळे तेव्हाही आईचा सहवास फारसा लाभला नव्हता. त्यामुळे पार्वतीबाई मर्त्य लोकातून निघून गेल्यानंतर पांडुरंग शास्त्री अतिशय हळहळले होते. गदगदत्या स्वरात निर्मलाताईंना ते म्हणाले होते, आई माझ्या वाट्याला फारशी आलीच नाही ग. मागच्या पिढीचा शेवटचा धागा तुटला बघ. त्या दुःखातून ते सावरतात न सावरतात तोच मामासाहेब दांडेकर वैकुंठवासी झाल्याची वार्ता येऊन थडकली होती. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.